नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. सब जेल फोडून फरार झालेला अट्टल गुन्हेगार कोल्हापुरात पकडला. 31हून अधिक गुन्ह्यातील आरोपी पंचगंगा घाटावर सापळ्यात अडकला. पोलिसांची धडाकेबाज कारवाई. भिवंडी येथील सब जेलमधून थरारक पद्धतीने पलायन करून पोलिसांना चकवा देणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अखेर कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केले. रवींद्र धनाजी भोसले, वय वर्ष 24, राहणार देवजीनगर, नारपोली, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे यास अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर जबरी चोरी, घरफोडी व दुखापतीचे 31हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला रवींद्र भोसले यास भिवंडी सब जेल येथे ठेवण्यात आले होते. मात्र 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्याने बाथरूम मधील ग्रिल उचकटून चक्क जेलमधून पलायन केले होते. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. दरम्यान संपूर्ण राज्यभरात शोध सुरू असतानाच कोल्हापूर जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या नाकाबंदी व कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी शिवाजी पूल परिसरातील पंचगंगा घाट येथे सापळा रचून पोलिसांनी देवेंद्र भोसले यास ताब्यात घेतले. विशेष म्हणजे हा आरोपी यापूर्वीही पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेला असून तो अत्यंत चलाख व सराईत गुन्हेगार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्याच्या अटकेने कोल्हापूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र पाटील, नारपोली पोलीस ठाणे, भिवंडी पोलीस उपनिरीक्षक अतिशय म्हेत्रे, जालिंदर जाधव, संतोष गळवे, पोलीस अंमलदार सागर माने, युवराज पाटील, संजय पडवळ, संजय हुबे, राजू येडगे आणि विनोद कांबळे यांनी केली. पुढील कारवाईसाठी आरोपी ठाणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.